स्वीकारायचा आहे. रेशीम धागे निवडलेली मायेची शाल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय गणेशजी वाडकर साहेब यांचा देखील आम्ही शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान सन्माननीय आदरणीय वैभवजी वाडकर साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या वतीने मुख्य व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपण सर्वजण उपस्थित आलात. या स्पर्धेची शोभा वाढेल त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. हॅलो, नक्कीच पुण्याला जाऊया मैदानाकडे. धावफलक जर आपण पाहिलं तर 11 धावा झालेत. नक्कीच एक जर आपण महत्वाची घोषणा या ठिकाणी करत आहोत. जय गुरुकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई यांची जर आपण पाहिले तर आतापर्यंत मुंबई आणि वाईमध्ये शाखा आहेत. त्यानंतर तिसरी शाखा आपल्या नवी मुंबई शहरामध्ये कोपरकर्णी या ठिकाणी देखील उद्घाटन समारंभ आहे. संस्थेच्या पहिल्या वाई शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर जर आपण पाहिलं तर कोपरकर्णी येथे गुरुवार दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा आहे. तरी सर्व क्रिकेट प्रेमी आणि सर्व विभागातील मान्यवरांना विनंती की आपण या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. यस, धावा झालेत 18. त्यानंतर एक शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सन्माननीय सुनीलजी चळवळ साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आयोजकांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचे शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. जाऊया मॅच कडे. क्वार्टर फायनलचा सामना आहे. बोरगाव विपक्ष बोरगाव अशी ही लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. एका बाजूला CKM बोरगाव ए संघ आहे तर दुसऱ्या बाजूला JHKM बोरगाव. एका गावचे दोन संघ थर्ड राऊंड मध्ये आपण पाहतोय. ओहो, स्ट्रोक बॅटच्या फ्लो मध्ये आला. टप्प्यात कार्यक्रम केलाय, उडवून दिलाय. सबसे ऊपर हवाई सफर 7 धावांसाठी आला तो षटकार. सचिन कचरे यांनी भेट दिल्याबद्दल जयराम क्रीडा मंडळ यांच्याकडून त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि एक छोटासा सत्कार त्यांचा घेण्यात येत आहे. रवी चव्हाण म्हणून आहेत, ते पण आपल्या मंडळासाठी भेट दिली. त्यांचाही छोटासा सत्कार करण्यात येत आहे. 24 धावा झाले. 24. येस, तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण धावा पाहिलं तर 24 अंतिम षटक आहे या मॅच मधला. आणि अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग होईल, कारण कोणत्याही विकेटचं पतन नाहीये. दोन्ही बॅटर आक्रमक होत आहेत. संकेताच्या बॅटमधून 2 षटकार, वैभव याच्या बॅटमधून 1 चौकार. म्हणजे 24 धावा जरी जमा केल्या असल्या तरी गोलंदाजी थोडीशी महागडी ठरली आहे. अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉलमध्ये कशा प्रकारे बॅटिंग होईल,
कशा प्रकारे गोलंदाज रोखण्याचा प्रयत्न करेल हे देखील पाहिलं जाईल. येस, आडव्या बॅटनी फटका खेचला, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न केला होता परंतु हाताला स्पर्शही होत नाहीये. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय डीप स्क्वेअर लेग रिजन, बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी पहिल्या बॉलवरती आगतम स्वागतम सुस्वागतम, भव्य आणि दिव्य स्वागत, मोस्ट वेलकम. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय, शफल झाले त्यावेळेस चेंडूने घेतलाय स्टँडचा वेध, फलंदाज होईल क्लीन बोल्ड, बॅटर बाद. चला नवीन बॅटर प्लीज जरा स्पीडअप घ्या कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. चला प्लीज स्पीडअप घ्या, वेळ खूप खर्च आपण केलाय. 5:10 झालेत, अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे. प्लीज जरा स्पीडअप घ्यायचा आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले सचिन वाडकर मैदानामध्ये दाखल झालेत. गोलंदाज मात्र जर आपण पाहिलं तर शुभम आहेत. पहिला षटकार खर्च केला, त्यानंतर मात्र कम बॅक केलाय. दोन्ही संघ आमने सामने एकमेकाचा खेळ ओळखतात, पाहतात, खेळतात. येस, चेन कुली के मेन कुली, चेंडू उडवून दिलाय झापूक झुपूक स्टाईल मध्ये, गोली गेट आलाय तो षटकार. बॅटर सचिन मात्र आक्रमक झालेत. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. हम भी भैया किसी से कम नाहीये दाखवून देतोय. धाव फलक आपण पाहिलं तर 36-36 हाय स्कोरिंग सामना बनलाय. चित्त थरारक हा सामना, काटा किर मॅच आहे. येस, चिखलगाव टीमचे कॅप्टन आणि निप्पाणी टीमचे कॅप्टन आपण स्टेजवरती या. हो, हा देखील उडवलाय. ओ माय गॉड, वा वाई वा, हाताला स्पर्श करून लॉंग ऑफ चिरून 6 धावांसाठी धमाकेदार षटकार. लगातार 2 षटकार झालेत, म्हणजे तिसऱ्या षटकाराच्या हॅट्रिक साठी रोख कॅश प्राइज 1144 रुपये आहे, ज्यांच्या माध्यमातून सन्मान्य आदरणीय प्रसाददादा घोरपडे यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 1144 रुपयाचा धनादेश देखील आलाय. हा बॉल असेल हॅट्रिकचा 6 बॉल, 6 धावींची आवश्यकता आहे. षटकार येईल का? हो, यावेळेस बीट केलाय पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईड कॉल आहे, म्हणजे हॅट्रिक अजूनही जिवंत आहे, अजूनही मॅच बनवू शकते. धावा झाले 43-43. सलग 2 षटकार ठोकलेत. या बॉलवरती काय होईल? ओहो, फटका अप्रतिम आलाय, फटका सुरेख आलाय. मुंबईचा फेमस वडापाव लोणावळ्याची चिक्की आणि फलंदाजासमोर गोलंदाजी पडले. फिकी आणि फिकी आले ते सलग 3 बॅक टू बॅक षटकार. सलग 3 षटकारांसाठी रोख कॅश प्राइज. 3 षटकार मारले आणि प्रसाददादा घोरपडे यांची देखील एंट्री झाले. आल्या 1144 रुपये देखील द्यावे लागतील. हा टॅक्स आहे, हा टॅक्स नाही, हे प्रेम आहे, क्रिकेटवरचं प्रेम आहे. नो डेबिट, नो क्रेडिट, ओनली कॅश. नो गूगल पे, नो फोन पे, नो पेटीएम, नो एटीएम, ओनली कॅश, रोकड़ा. मनी है तो भैया हनी है, बाप बड़ा ना भैया सबसे बड़ा रुपया. आक्रमण केलंय, सलग 3 ठोकलेत. तिसरा येतोय की काय? फटका हा देखील पॉवरफुल आहे. तगडा स्ट्रोक, ज्याप्रमाणे बंदुकीतून गोळी जाते, डिस्कॅव चौकार, मिळतील त्या 4. ओढ बॅटिंग यार, काय थोडेस लेट आले परंतु आल्यानंतर शो दाखवलाय. द सचिन वाडकर शो मैदानामध्ये आपण पाहतोय. ओढ बॅटिंग. धावा जर आपण पाहिलं तर एकूण 53 धावा आणि 54 धावेंचं टार्गेट. हा अगदी जीवाला झटका बसणारा आकडा आहे.
हा आकडा नाहीये, आज झटका येणार आकडा आहे. 18 बॉल आणि 53 धावा झालेत. हाय स्कोरिंग मॅच. पहिल्याच बॉल पासून शेवटच्या बॉल पर्यंत आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. फटका असा की मनामध्ये घर करून बसलाय. वॉट अ मॅच यार, वॉट अ टुर्नामेंट. स्पर्धा आपण पाहत आहोत वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जयराम क्रीडा मंडळ मोरजीवाडा चिखली आयोजित श्रीराम चषक 2025. चला दोन्ही टीमला विनंती आहे, चिखलगाव टीमचे कॅप्टन आणि निपाणी टीमचे कॅप्टन आपण या. त्याचबरोबर CKM बोरगाव ए टीमचे आणि JHKM बोरगाव या दोन्ही टीमचे 12th मॅन आपण ते केले. आम्ही चीट्स पाडणार आहोत. कोणाला बाय मिळेल, कोण जाईल फायनल मध्ये आणि कोण खेळेल सेमी फायनल, याचे आपण चीट्स पाडणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आणि मॅच चालू आहे. त्या दोन्ही बोरगाव टीमचे 12th मॅन आपण देखील यायचं आहे. खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आल्या. अगदी क्रिकेटचा दिवस आपण पाहतोय. आयुष्याचा प्रत्येक दिवस चांगला नाहीये, वाईट काळ चाललाय, वाईट दिवस चाललेत. जो दिवस मिळेल तो दिवस आनंदाने जगायला शिका आदित्यजी. जीवन खूप अनमोल आहे. जान आहे तो शान आहे. जो दिवस मिळेल तो आनंदाने जगा. आयुष्यात अजून काय आहे. 18 बॉल आणि 54 धावींची आवश्यकता आहे. चला फील्ड लावून घ्या प्लीज. तर बॅटर आपण देखील मैदानामध्ये जायचंय. बॅट घेऊन जाऊ नका, बॅटला धार लावून घेऊन जा, कारण धावा चेसिंग तेवढ्या करायच्या आहेत. 18 बॉल आणि 54 धावा चेस करायच्या आहेत. बॅटीला धार लावावी लागेल. बॉल मैदानामध्ये ठेवायची आवश्यकता नाहीये, बॉल बाहेरच पाठवावे लागतील. चला दोन्ही टीम्स प्लीज विनंती आहे आपल्याला. चिखलगाव टीमचे कॅप्टन आणि निपाणी टीमचे कॅप्टन आपण या, आणि दोन्ही टीमचे 12th मॅन आपण देखील सज्ज राहा. आम्ही चिट्स पाडत आहोत. कोणाला मिळेल बाय, कोण जाईल फायनल मध्ये, तर कोणाला आमने सामने 2 हात करावे लागतील सेमी फायनल मध्ये. दोन्ही बोरगावचे 12वे खेळाडू कृपया टॉस के बॉस मध्ये येतील, आणि त्यानंतर चिखलगावचा एक कॅप्टन या टॉस के बॉस या क्षेत्रामध्ये येतील, कारण आता अंतिम फेरीसाठी एका संघाची निवड होणार आहे आणि ती निवड चिठ्ठ्यांच्या मार्फत होणार आहे. आणि ज्या चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव येईल तो असेल आपला आजच्या दिवसाचा या श्रीराम चषकाचा पहिला फायनलिस्ट. बघूयात नशीब कोणाच्या बाजूने झुकतोय. माझ्या हातामध्ये आहेत 3 चिठ्ठ्या. 3 चिठ्ठ्यांमध्ये 3 संघांची 3 नावं. पाहूया काय होतंय. मी प्रसादजी घोरपडे दादा यांना विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे. नशीब आजमावतायत. बघूया कोणाच्या बाजूने जातोय कौल, आणि हा जो कौल जाणार आहे तो अंतिम सामन्यासाठी. आणि चिखलगाव यानं अंतिम सामन्यामध्ये आपलं नशीब आजमावलेलं आहे आणि पहिला फायनलिस्ट या श्रीराम चषक 2025 चा आपल्याला मिळतोय चिखलगाव 11. हॅलो, येस थँक्यू.
मेगा फायनल मध्ये प्रवेश केला टीम चिखलगाव. अभिनंदन. आणि यासोबत जी मॅच मैदानामध्ये चालू आहे तो जिंकेल तो निपाणी संघासोबत 2 हात करेल आणि त्यातून जो जिंकेल तो चिखलगाव टीम सोबत फायनल मध्ये प्रवेश करेल. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे धडाडीचे मार्गदर्शक श्री सागरदादा वाडकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. श्रीराम चषक 2025 वेळोवेळी मंडळाला सहकार्य करणारे, वेळोवेळी मंडळाला मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय सागरदादा वाडकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या द्वारे स्वागत करतोय श्री जयराम क्रीडा मंडळ चिखली मोरजोडा यांच्या मार्फत. त्याचसोबत त्यांचे सर्व सहकारी मंडळी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. श्रीराम चषक 2025 मध्ये श्री सागरदादा वाडकर यांचं सहर्ष स्वागत. चेक. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व क्रिकेट प्रेक्षक या सर्वांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा अगदी मनाच्या अंतःकरणापासून हृदयाच्या स्पंदनापर्यंत मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. मॅच आपण पाहतो रफ आणि टफ सामना पाहायला मिळतोय. टार्गेट खूप मोठा आहे, डोंगर उभा झालाय. धावा झाले त्या 11. P1च्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि एका षटकाच्या अखेरीस धावा झाले त्या 11. 2 षटकांचा खेळ अद्याप शिल्लक आणि धावा जर आपण पाहिल्या तर 12 बॉल आणि 43 धावेंची आवश्यकता आहे. मॅच बनू शकते का? होय, बनू शकते. 12 बॉल मध्ये हाफ सेंचुरी देखील होते. हा क्रिकेटचा खेळ आहे. 12 बॉल आणि 43 धावेंची आवश्यकता. अगदी प्रत्येक बॉल वरती अटॅक करावं लागेल. एकेरी दुहेरी धावेने सामना जिंकणं इम्पॉसिबल आहे, परंतु क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल असं काही नाहीये. येस, पहिला बॉल अगदी कार्पेट साईने कार्पेटला गुदगुल्या करत लॉंग ऑन रिजन निवडला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. दुसरी धावेचा प्रयत्न थोडस मिसफील्ड होतं, त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केलेत. सातारकर म्हटल्यानंतर जगण्यात माणुसकी, चालण्यात रुबाब, आवाजात दम, बोलण्यात रांगडी बोली भाषा, अंगामध्ये शिवछत्रपतींचे संस्कार, चेहऱ्यावरती हास्य, क्षणात राग पण मनात प्रेम असा आमचा सातारकर. सातारी कंदीपणा ज्याप्रमाणे गोड असतो, तोंडामध्ये घेतल्यानंतर वेगळतो, तसा आपला सातारकर माणूस. मनाने साधा आणि भोळा असा मराठी माणूस. येस, यावेळेस देखील डॉट बॉल येतोय. काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय या मॅच मध्ये? अगदी मॅच आपण पाहिली तर कोणी जिंको कोणी हारो, मात्र विजय होणार आहे तो बोरगावचा. कोण जिंकेल हे महत्वाचं नाहीये. बोरगाव संघ जिंकतोय, बोरगाव गावाचं नाव होत आहे, हे खूप महत्वाचं आहे. यावेळेस आडव्या बॅटनी ताकदवर पॉवरफुल स्ट्रोक केलाय. ऑन साइडला फील्ड आहे, टांगा पलटी, घोडा फरार, मिळतील त्या 4. इतिहास साक्षी आहे खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा कधीच नाद करू नये. शांत आणि संयमी क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जयराज आणि दशरथ ही जोडी मैदानामध्ये आक्रमण होते. सामना अजूनही बनू शकतो. तुमच्यामध्ये क्षमता असेल. अभी तो चौवा आया है भैया, छक्का आना भी बाकी है. आकाश देखा है अपने अंजाम अभी बाकी है. स्ट्राईकला आहे जयराज. धावफलक आपण पाहिले तर 17. कोणाला बसतोय खतरा. स्टेप आउट झाले. फुटवरचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आहेत, 1 बाउन्स फील्ड करतील. सुरधावीचा प्रयत्न जोखीम पत्करणे रिस्क आहे, परंतु थोडीशी खराब फेकी प्रॉपर केली होती. गोलंदाज चेंडूवरती गेले असते तर कदाचित फलंदाज माघार देखील परतला असता. विजेता वो नहीं बनते जो कभी असफल नहीं हुए हैं, बल्कि वो बनते हैं जो कभी हार नहीं मानते हैं. यावेळेस खराब चेंडू, लाईन लेंथ. रोहित आहेत, वाईड +1 अशा 2 धावा जोडल्या जात आहेत. धावफलक जर आपण पाहिलं तर 21-21.
वाईट +1 अशा 2 धावा नक्कीच जमा होत आहेत. स्पर्धा आपण पाहत आहोत वाही पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जयराम क्रीडा मंडळ मोर्जीवाडा चिखली आयोजित श्री राम चषक 2025 एफर्ट्स दाखवले होते. अगदी चेंडूवरती चित्त्याच्या गतीने बुलेट ट्रेन सारखं नाहीये, वेगाने आलेत. ही वंदे भारत ट्रेन आहे. वेगाने आले परंतु बॉलला रोखू शकले नाहीये. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर निघून गेलाय. धावा मिळतील त्या पूर्ण 6 हा षटकार आलाय. अजूनही 27 धावींची आवश्यकता आहे. नक्कीच निम्मा पल्ला पार झालाय. अजूनही निम्मी मॅच बाकी आहे. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय 7 बॉल आणि 27 धाव्यांची आवश्यकता आहे. या बॉलवरती षटकार आला तर मॅच अजूनही जिवंत राहील. हा बॉल खूप महत्वाचा आहे. येस, ताकद कुठेतरी कमी बसते. पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने चेंडू जातो डीपला. फील्ड करतील की डिक्लर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. येस, पंच आम्हाला कॉल करतायत. हा वाईड कॉल नाहीये, हा डी झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाव मिळते. आता जर मॅच आपण पाहिली तर 6 बॉल शिल्लक राहिले. 6 बॉल 26 चं समीकरण. इक्वेशन काय असेल, रणनीती काय असेल? 6 बॉल 26 ची मॅच. पहिल्या बॉल पासून अटॅक 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 आणि अटॅकच करावा लागेल. चला स्पीडअप घ्या प्लीज. 5 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करायचंय. 5 वाजून 5 मिनिट झालेत. 5 वाजून 10 ला मॅच कंप्लीट व्हायला हवी. दोन्ही टीमने नोंद घ्या. पुन्हा एकदा 2 धावींची पॅनल्टी दिली जाईल. नियम असतात, शिस्त असते. 6 बॉल 26 चा सामना. पहिला बॉल महत्वपूर्ण असेल कारण पहिल्या बॉलवर तो षटकार आला, चौकार आला तर मॅच ट्विस्ट. फुलटो वसूल करू शकले नाहीयेत. क्षेत्ररक्षक आहे समोरच्या दिशेला. टिपलाय झेल. बॅटरचा मात्र संपला खेळ. बॅटर बॅक टू द डगआउट. येस, निपाणी टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. सागर सुतार प्लीज आपण रिपोर्टिंग द्या. या मॅच नंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. विजेता संघ विपक्ष निपाणी सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. संकेत बॉलर मैदानामध्ये दाखल. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केलाय. अद्यापही 5 बॉल आणि 26 धावींची आवश्यकता आहे. एकेरी दुहेरी सामना जिंकणार नाहीये. तुम्हाला कंपल्सरी षटकारच मारावे लागतील. नवीन बॅटर सुरेश मैदानामध्ये दाखल झाले. थिरो बनण्याची नामी संधी आहे. जीवनात सर्व काही सोडलं तरी चालेल परंतु चेहऱ्यावरचं हसू आणि मनामधील आशा कधी सोडू नका. एस डी झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल. येस, 2 धावा आहेत का? ओके. अजूनही 4 बॉल आणि 24 धावींची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवरती षटकारच मारावे लागतील. 4 बॉल 4 षटकार. हा विक्रम, हा इतिहास घडेल का? हा कोण करू शकतो तर फक्त जयराजच करू शकतो आणि तो स्ट्राईकला बॅटर आहे. येस, अति उत्साह गती तुम्हाला डोक्यावरती उभा करू शकतो. 3 बॉल 24 ची मॅच शिल्लक राहिली. एखादा नो, एखादा खराब कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण करेल. मनाला जिंकायचं असते भावनेने, रागाला जिंकायचे असते प्रेमाने, अपमानाला जिंकायचे असते आत्मविश्वासाने, अपयशाला जिंकायचे असते धीराने आणि संकटाला जिंकायचे असते धैर्याने. यावेळेस सिंगल धाव काही होणार नाहीये, काही फरक पडणार नाहीये. मॅच पूर्णपणे जर आपण पाहिली तर JHKM बोरगाव तुमच्या बाजूने कुठेतरी सामना झुकला गेलाय. निपाणी टीमचे कॅप्टन आपण या. येस, हा देखील फटका पॉवरफुल नाहीये. यावरती देखील एक सिंगल धाव मिळेल परंतु मॅच जर आपण पाहिली तर पूर्णपणे हवा निघून गेली या मॅचची. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. सन्मान्य आदरणीय समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते सुनील दादा
मस्कर यांचं देखील शुभागमन झालंय. त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील शुभागमन. या सर्व मान्यवरांचं आयोजकांच्या वतीने अगदी मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनापर्यंत मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय प्रतापदादा मस्कर यांचं देखील शुभागमन झालंय. आपली दादा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. चला निपाणी टीमचे कॅप्टन आणि JHKM बोरगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच